मुंबई येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. होय, मी करणारच या ठाम घोषवाक्याखाली नागरिकांच्या मूलभूत गरजा, विकास आणि पारदर्शक प्रशासनावर भर देण्यात आला आहे. या जाहीरनाम्यामध्ये पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सेवा, शिक्षण, महिला सुरक्षा, युवकांसाठी रोजगार, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा तसेच झोपडपट्टी पुनर्विकास यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी ठोस आणि वेळबद्ध उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. रोडवरती काम करून सामान्यांच्या समस्या सोडवणारा पक्ष आहे. त्यामुळे मला असा संपूर्ण विश्वास आहे मुंबईकरांवरती. ज्याला 92-93ची दंगल झाली त्या दंगलच्या वेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी ज्याला आवाज दिला शिवसैनिकांना, त्यापासून आजपर्यंत कोणीही मायकलला मुंबईच्या रक्षणासाठी धावणार आहे. ती धावली फक्त शिवसेना, शिवसेना आणि शिवसेना. कोरोना काळामध्ये संपूर्ण जग विफललेलं होतं, वैफल्य जगत होतं. त्यावेळेला मुंबई महाराष्ट्रासाठी एकमेव चांगले काम करणारे मुख्यमंत्री म्हणून वेळोवेळी प्रेसच्या नोटमध्ये ज्यांचं नाव आलं ते सन्माननीय पक्षप्रमुखजींनी कोणताही जातीभेद न करता प्रत्येकाला औषधं उपलब्ध करून दिली. इतर राज्यांच्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये दाटीवरती राहणारी लोकवस्ती होती, परंतु त्या लोकवस्तीचं नियंत्रण करण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलं. त्याचबरोबर आमचे सन्माननीय विभाग प्रमुख परब साहेब हे गेल्या अनेक वर्षापासून आमच्या विभागामध्ये काम करत आहेत. त्यांना खडा ना खडा या प्रत्येक यादी सकट गटपूर्वकासकडे माहिती आहे आणि ते त्यांची यंत्रणा राबवत आहेत. मला पूर्ण विश्वास आहे येणारी महानगरपालिका ही सन्माननीय उद्धवजी, सन्माननीय परब साहेब, सन्माननीय आदित्यजी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा गठीत होईल आणि महानगरपालिकेवर फक्त आणि फक्त शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीची सत्ता. पक्षाची भूमिका काय आहे जरा सांगाल का? पक्षाची भूमिका जाहीरच झालेली आहे. मुंबई महानगरपालिका सत्तेमध्ये जर शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आली तर 1 लाख घरे 5 वर्षामध्ये सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. 100 युनिटपर्यंत फ्री गरिबांना मोफत वीज भेटणार आहे. प्रवास, बसचा प्रवास सस्ता होणार आहे. गोरगरिबांची जी थाली आहे ती पुन्हा 10 रुपयावर महासाहेबांच्या नावाने चालू करणार आहोत, जी ह्या सरकारने बंद केलेली आहे. अशा अनेक योजना येऊन मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी पक्ष आलेला आहे. नाव सांगा सर तुमचं. मी प्रसाद आत्माराव नागावकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगड यांच्या शिवयुतीतर्फे मी शिवसेना प्रभाग 70मधून मागासवर्गीयांचा प्रवर्गात म्हणजे ओबीसी प्रवर्गातून मी यावेळेस निवडणूक लढवत आहे. अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेने मला नामनिर्देशित केलेले आहे आणि माझं चिन्ह आहे मशाल आणि 1 नंबरवर माझं DVMवर बटन आहे. तर कृपया माझ्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की त्यांनी 1 नंबरचं बटन दाबून मशालीवरच मतदान करावं अशी विनंती करते. नगरसेवक झाल्यावर तुम्ही काय कराल? एकतर नगरसेवक झाल्यावर माझं खूप मोठं विजन आहे. प्रभागातील नागरिकांना पिण्याचं पाणी जे मुबलक प्रमाणात मिळत नाही ते पाणी योग्य प्रमाणात डिस्ट्रीब्युशन करून आपण ते पाणी विभागातील सर्वसामान्य जनतेला म्हणजे स्लम एरिया असेल आणि बिल्डिंग एरिया असेल त्या दोघांना समप्रमाणात डिस्ट्रीब्यूट करून आपण पाण्याचं वाटप करणार आहोत. त्याचबरोबर प्रभाग हा आपला सुंदर स्वच्छ कसा दिसेल त्याचं सुशोभीकरण ठिकठिकाणी करण्यात येईल असं जो गाळ अडकला आहे त्या गाळातला साफसफाई आपण करणार आहोत. तसंच त्याचप्रमाणे प्रभागात असणारे जे रस्ते आहेत किंवा पदरी आहेत त्या रस्त्यांवर आपण लाईटची व्यवस्थापन करणार आहोत. सुरक्षिततेसाठी आपण गल्लोगल्ली किंवा रस्त्यांवर किंवा चौकांमध्ये आपण CCTV कॅमेरे लावणार आहोत. कारण
सुरक्षितता आणि महिलांची पण सुरक्षितता त्याच्यामध्ये आपण अंतर्भूत करत आहोत. आणि त्याचप्रमाणे प्रभागात असणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये किंवा वस्त्यांमध्ये जे शौचालय आहेत त्या शौचालयांसाठी सुद्धा आपण सुविधा करणार आहोत. कारण काही ठिकाणी मी बघितले शौचालय जे आहेत ते शौचालय मोडगळीत आलेले आहेत, त्यांना दरवाजे पण नाही, काही ठिकाणी तुटलेले आहेत. तर आपण त्या शौचालयाचं पण सुशोभीकरण करणार आहोत आणि चांगली सुविधा त्यांना आपण पुरवणार आहोत. ज्येष्ठांसाठी सुद्धा आपण एक चांगलं नियोजन करणार आहोत. युवकांसाठी रोजगार काय करणार तुम्ही? कसं आहे माहिती, युवकांसाठी पण आपण शिबिर आणि कॅम्प आयोजित करणार आहोत. कारण बेरोजगार तरुण इथे खूप आहेत. अशा तरुणांसाठी आपण मार्गदर्शन शिबिर पण लावू. त्याचबरोबरप्रमाणे BMCच्या माध्यमातून येणाऱ्या नोकऱ्या असतील त्या नोकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पण आपण त्यांना शिबिर कॅम्प वगैरे आपण आयोजित करणार आहोत. म्हणजे हे आपण आपला प्रभागातील सुशिक्षित तरुणवर्ग हा वरच्या पदावर कसं जाईल त्यासाठी मार्गदर्शन पण आपण काहीतरी योजना पण राबवू. म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे आमच्या या कारल्यामध्ये. जागोजागी रस्ते खोदल्यामुळे ट्रॅफिक पण खूप मोठ्या प्रमाणात इथे होत असते. तर त्या ट्रॅफिकचं पण नियोजन करण्यासाठी पण आमच्याकडे प्लॅन आहे. आपण तोही प्लॅन आम्ही वर्क करू. तसंच प्रभागामध्ये एक मोठा जो घन विषय आहे, इथे रेल्वेवर पण आम्ही बघितलं आहे. रेल्वेच्या फुटपाथवर किंवा रेल्वे फुटपाथवर म्हणा किंवा परत ते ललवा पालजवळ घरगुल्यांचं मोठं वास्तव्य आहे. तर त्या घरगुल्यांचा पण आम्हाला बंदोबस्त करायचा. त्यासाठी आम्ही तिथे पोलिसांची मदत घेऊ आणि स्थानिक तिथल्या रहिवाशांची मदत घेऊन त्या घरगुल्यांना हटवण्यासाठी आम्ही तिथे मार्शल बसवण्याचा प्रयत्न करू किंवा पोलिसांची व्हॅनही आम्ही तिथे राहू. त्याचबरोबर अजून एक मोठा प्रश्न असा आहे की भटक्या कुत्र्यांचा, श्वानांचा. जेव्हा आपण सकाळी निघतो घरातून बाहेर पडतो भल्या पहाटेपर्यंत तेव्हा कुत्रे अक्षरशः अंगावर येतात. तर त्या कुत्र्यांचं पण त्याच्यात नियोजन करायचं. त्यासाठी पण आपण पाठपुरावा करणार आहोत. त्याचबरोबर काही उच्चभ्रू वर्गातले जी लोक आहेत ते त्यांचे कुत्रे रस्त्यावर घेऊन येतात आणि त्या रस्त्यामध्ये त्यांची सुशी करत आहोत. त्यामुळे त्यांच्यावर पण त्यांनी निर्बंध आणण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू. शिवसेनेने स्पष्ट केले की सत्ता हे अंतिम ध्येय नसून सामान्य माणसाचा आवाज महापालिकेत पोहोचवणे हेच खरे उद्दिष्ट आहे. प्रभागास्तरावर थेट संवाद, पारदर्शक कामकाज आणि लोकसहभागातून विकास साधण्याचा निर्धार या जाहीरनाम्यातून व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा मिळाल्यास दिलेली प्रत्येक घोषणा प्रत्यक्षात उतरवली जाईल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. शब्द नाही, थेट काम या भूमिकेतून शिवसेना निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे या जाहीरनाम्यातून स्पष्ट होते.